माझं म्हणणं मांडणार आहे। महाराष्ट्र पोलीस अकार्यक्षम असल्याची टीका करणाऱ्या संजय गायकवाडांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी समज दिली। त्यानंतर संजय गायकवाड यांनी दिलगिरी व्यक्त केली। महाराष्ट्र पोलीस 50 लाख पकडून 50,000 दाखवतात अशा शब्दात संजय गायकवाडांनी पोलिसांवर टीका केली होती। यावरून फडणवीसांनीही नाराजी व्यक्त करून अशी विधानं करणाऱ्यांना शिंदेंनी समज द्यावी असं म्हटलं होतं। त्यानंतर गायकवाडांनी दिलगिरी व्यक्त केली। अरे पोलीस हा सारखं तर अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात म्हणजे आपल्या जे महाराष्ट्रात हे जगात कुठंच नसतं। पोलीस डिपार्टमेंट म्हणजे कोणताही शासनाने कायदा केला की यांचा एक हप्ता वाढला, गुटखा बंदी केली की यानं गुटखा तयार पण यांचा हप्ता वाढला, दारू बंद केली की यानं चालू करायची हप्ता वाढला। या राज्यातल्या पोलिसांनी देशातल्या पोलिसांनी इमानदारी काम कधी केलं ना तर या जगातली सगळी गंदगी खतम होऊ शकते। माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं। जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचं किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो। कधी कधी भावनेच्या भरात संजय राव थोडा वाहून जातो। आपण जबाबदार शिवसैनिक आहोत, आमदार नंतर, मंत्री नंतर, आपण जबाबदार शिवसैनिक आहोत। संजय राव, तुमच्या पोलिसांच्या बद्दल तक्रारी काही लोकांच्या असतील, तुम्ही माझ्याकडे, मुख्यमंत्र्यांकडे दाद मागा, परंतु आपण खुलासा केलाय आपल्या कुठल्याही वक्तव्यामुळे पोलीस दलात त्यांचं खच्चीकरण होता कामा नये, त्यांची प्रतिमा मलिन होता कामा नये, हे आपलं कर्तव्य आहे। शेवटी वर्दीचा आदर आपण केला पाहिजे, आनंद निगे साहेब नेहमी सांगायचे। समाजातील मान सन्मान प्रतिष्ठा ही पोटच्या लेकीच्या जीवापेक्षा मोठी आहे का?